तर आपल्यासोबत बघू शकता आपण आहेत बलिराम पाटील. बलिराम पाटील, आपल्याला काय वाटते स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी आपण चाललो, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मला खूप अपेक्षा होती की मी गोव्याला ज्यावेळी जाईन त्यावेळी स्कुबा ड्राईव्ह काय हे मला बघायचंच होतं. आणि ते स्कुबा ड्राईव्ह नाही होतं मग काय बोलतात म्युझिक अरे काम चालू आहे. तर आता ती माझी इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतोय. मला खूप त्याचं एक्साइटमेंट झालं की मला कधी स्कुबा ड्राईव्ह करायला मिळतोय आणि तिथे मला खूपच मजा करायची आहे. बाबा चालू येऊ दे. भगवान, तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही गेले हो, तुम्ही रिटर्न नाही येणार. किडण्या वाचल्या पॅराशूट पाहिजे, किडण्या वाचल्या पाहिजे. किडण्या वाचल्या. काय नाही. योगेश पाटील आणि नीरज पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत. हाय गाईज, आज आपण बघू शकता की आपण गोव्यामध्ये स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी जाणार आहोत. आपल्यासोबत योगेश पाटील, प्रतीक पाटील आणि नीरज पाटील हे आपल्यासोबत आहे. तरी आज आपण बघू शकतो की आपण स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी जाणार आहोत गोव्यामध्ये. प्रत्येकाला उत्सुकता असणार आहे की कशा प्रकारे स्कुबा डायव्हिंग करून घेतील. Begin to scuba diving. माइनिंग, आयरन पेट्रोल वगैरह, ये वास्को डी गामा जब आया था यहाँ पे वास्को डी गामा आया था. तो अभी हम लोग को आइलैंड पे जाने के लिए, ग्रैंड आइलैंड पे जाने के लिए 15 मिनट लगेगा. हाँ, तो वहाँ पे रहेगा, अभी मिडल में स्टार्ट रहेगा, स्कूबा डाइविंग रहेगा, स्विमिंग का हमारा लाइफ गार्ड रहेगा और रिंग लेके हम लोग बताएंगे. स्नॉर्कलिंग ग्लास वगैरह रहेगा. नीचे पानी में देखेगा तो कॉरल फिश वगैरह बढ़िया दिखेगा. ओके ओके, तो अभी इधर से जाने के लिए बाद हम लोग उधर ही वाटर राइड होएगा, पैरासेलिंग, जेस्की, बनाना, पंपर राइड, वाटर गेम उधर ही होने वाला है. ओके, आणि हे सगळं जे आपण बघतोय हे 1800 मध्ये सर्व होणार आहे. तर आपण ज्यावेळेला पुढची जेव्हा व्हिडिओ शूटिंग चालू होईल त्यावेळेला आपण वास्को दी गामा पोर्ट, जिथं इम्पोर्ट एक्सपोर्ट मायनिंग, पेट्रोलियम आणि जसं आपल्याला समामात्र सांगताय हे जसं आहे, हे जे बघू शकता तुम्ही हे पूर्ण इथे पेट्रोलियमचं आहे पूर्ण. ओके, काय प्रकारे हे प्लॅनिंग आहे. आणि इथे तुम्हाला लवकरच बघायला भेटेल की आपण 15 मिनटातच पोहोचणार आहोत. 15 मिनटात, 15 मिनटं लागतील आपल्याला. हा पण मोठा आपणच आता चालवतोय. भगवान
पण बलिराम पाटील मी सांगू इच्छितो की आपण बोटला काढू शकतो, एवढ्या माणसानं वाचू शकत नाही. तर बोटला फोडला. हे जे लाल कलरचे जे थर्माकोल लावलेले आहेत ते काय ना वाचवणार नाही. या थर्माकोलपेक्षा यांचा डबल वजन आहे. हे डायरेक्ट मला वाटतं खालची माती बघायला जातील असं वाटतं मला. आपण जर भाग जर बघितला तर जसं आपण अलिबागच्या बीचवरती बघतो जवळून जर बघितला तर जंजिरा किल्ला अशा टाईपमध्ये हा समुद्राच्या मध्ये वाटतोय भाग. बाकी समोर तुम्ही बांधकाम वगैरे बघू शकता कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे केलेलं आहे. याला आपण वास्को दी सिटी या नावाने ओळखली जाते. वास्को दी सिटी असं सांगलं जातं की वास्को दी गामा ज्या वेळेला आले होते त्यावेळेला आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला वास्को द गामा जेव्हा फर्स्ट टाईम आले होते त्यावेळेला त्यांनी इथंच मुक्काम आपला ठोकला होता. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये जी सिटी वाढली आणि त्या सिटीला वास्को द गामा सिटी असं नाव पडलं. तर आपण बघू शकता ही सिटी चांगल्या प्रकारे दिसते. जरा वाटतंय बांधकाम जुनं झालेलं आहे पण चांगल्या प्रकारे आहे. काहीच आपण पाच मिनिटात आपण पोहोचतोय आता. नेव्हीवाला हेलिकॉप्टर दिसतो आपल्याला. लवकर पाहायला भेटले नाही आपल्याला कारण इथं आवाज भरपूर आहे. एकदम आनंदी झाला तुम्हाला. अरे आपण आलो गोव्यामध्ये आणि आपण आहोत महाराष्ट्रात आणि आपले महाराष्ट्रातले गाणी आणि आपले आगरी गाणी मेन म्हणजे गोव्यामध्ये लागतात आणि ते आपला गर्व आहे मला त्या गाण्यांचा. म्हणजे ते गोव्यामध्ये लागतात. आभार आहे. म्हणून महत्वाची बाब आहे की गोव्यामध्ये आपले महाराष्ट्रातले गाणी वाजवले जातात आणि आगरी कोली गाण्यांची आगरी कोली गाणी आहेत. तर काय वाटतं नीरज पाटील तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला? मजा येते इथं. आपल्या आगरी कोली गाणी गोव्यामध्ये वाजवले जातात. हा वाजूच पाहिजे बाई. आपण आगरी कुठे पण गेलो आनंद झाला तुम्हाला दणका झालेच पाहिजे आगऱ्यांचा. असा कुठला गाव नाही तिथं आग्र्याचं नाव नाही. चांगलं बाबा बाटला बिटला आणि आज आम्ही सर्वांना सांगणार आम्ही सगळं केलं म्हणून. काय म्हणजे तुमचं काय प्रतिक्रिया काय आहे? असा एकमेव आपला व्यक्ती आहे जे आल्यावर कार्यक्रम करणार. म्हणजे आपले एकमेव व्यक्ती असे आहेत की आल्यापासून एकदम गप्प आहेत एकदम. तर आल्यापासून गप्प आहेत हे व्यक्ती. तर आता त्यांची प्रतिक्रिया बघण्यासाठी काय आलो पण त्यांच्या अजूनही प्रतिक्रिया अशीच आहे की आपण पॉईंटवरती गेल्यानंतर बोलूया काय असेल ते. आणि चांगलं आहे काय बोलतायत ते आपण त्याचं नक्कीच म्हणजे त्या विचारामध्ये राहू अपेक्षा करू त्यांच्याकडून की नक्की काय बोलतो ते. आणि तुमच्याकडून चांगलीच प्रतिक्रिया असेल असं मला वाटतंय. उसूल असे बोलतायत प्रेक्षक. आपण बघूया की पूर्णचे आपले प्रतीक पाटील आपल्या सोबत आहे आणि ते बोलतात की जे पैसा आपण भरलेला आहे फुल वसूल आहे. नक्की ट्रिपचा पैसा वसूल आहे की बोटचा पैसा वसूल? बोटचा पैसा वसूल. आणि तसं बघावं तर ट्रिपचं पण आयोजन चांगल्याच प्रकारे झालेलं आहे आणि फुल एन्जॉय. खरंच एक अविस्मरणीय क्षण आपल्या एका आयुष्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे गोव्याची ट्रिप. खरोखरच आज भारी वाटतोय मला. फर्स्ट टाइम मी आलेलो आहे. बेस्ट ऑफ लक. ओके चालेल. आपल्याला बघू शकता आपण प्रथम पहिली इथूनच बघत होतो म्हणजे डोंगरावरची बघत होतो आपण. पण पुढे आल्यानंतर असं समजलं की हे डोंगराच्या खाली सुद्धा यांनी त्याचं ही पूर्ण वास्तू सिटी आहे आणि ही पूर्ण डेव्हलप झालेली आहे खालपर्यंत. म्हणजे एंडपर्यंत बघू शकता आपण वास्को द सिटी भरपूर मोठी दिसत आहे. आणि मला वाटतंय की भरपूर रोमांचक असा सीन आहे हा. मुलांनी त्याचा भरपूर आनंदसुद्धा घेतलेला आहे. 2च मिनिटाच्या. बलिराम पाटील वारंवार टी शर्ट चेंज करत आहेत. एकदा वाईफचा कॉल आला टी शर्ट चेंज करायला सांगला
पाटील सरांनी टी शर्ट चेंज केला. मध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला ब्लॅक टी शर्ट सूट होत नाही आहे, परत त्यांनी रेड टी शर्ट चढवला. त्याच्यानंतर त्यांना परत वाटलं की आपल्याला परत नवीन फोटो काढायचा आहे, त्यांनी रेडमध्ये फुल टी शर्ट घातला. याच्यावरच त्यांचं मन थांबलेलं नाही आहे, परत त्यांनी ब्लॅक कलरचा टी शर्ट परिधान केलेला तुम्ही बघू शकता. सकाळपासून त्यांनी बोट राईडमध्ये आल्यापासून मला वाटतं 6 ते 7 कॅब चेंज केलेले आहेत, 4. आणि ते जेवढा पण तुम्हाला कॅब, या जेवढ्या पण तुम्हाला कॅब दिसत आहेत ना, या सगळ्या कॅब आहे ना, एकही अशी कॅब नाही आहे जी बलिराम पाटीलने घातलेली नाही आहे. या सगळ्या कॅब बलिराम पाटीलने यूज केलेल्या आहेत. ओके. आणि तरी पण त्यांचं मन भरलेलं नाही. बघा आता ती ब्लू कॅब पण ते घ्यायला गेलेत आणि ते पण आता ते बघा ते त्यांनी ती पण कॅब सोडलेली नाही आहे, परत ती घेतली. म्हणून टाकतो आपण जिथे जातो तिथे आपला दरका सोडून जातो. म्हणजे ते दरारा मिनिटामध्ये आपण पोहोचणार आहोत असं वाटतंय. यांनी सांगितलंय अर्धा तास लागेल, अर्ध्या तासानंतर 15 मिनिटं लागतील, पण त्या अर्धा तास आणि 15 मिनिटं यांचा किती टायमाचा असतो हे माहीत नाही आहे आपल्याला. आपण बघू शकता, मला वाटतं लोकेशन जवळ आलेलं आहे, त्या कारणाने ही तयारी चालू आहे. हे जॅकेट वगैरे घालून ऑक्सिजन वगैरे लावून हे उडी टाकतील. आणि काय नक्की तुम्ही उडी टाकून आप छलांग लगा की क्या करने वाले हो आता? तर आपण बघू शकता की स्कुबा डाईव्हची तयारी चालू आहे. सर्व सूट वगैरे काढून सर्व तयारी करत आहे. म्हणजे हे परिधान करून ऑक्सिजन वगैरे लावून पाण्यामध्ये ते कुठला गाणी आहे तुम्ही बघू शकता. आणि बलिराम पाटील कशा प्रकारे घेऊ शकता जोशामध्ये, बघू शकता तुम्ही किती जोशात आहे ते. माझा पोपट पिसाटला. म्हणजे गाणी सॉन्ग स्टॉप झालेलं आहे, पण त्यांची बोलण्याची उमेद संपली. अशा प्रकारे मला वाटते व्हिडिओ केली आहे, कारण का स्कूबाचा व्हिडिओ मिळतो ना, त्याच्यामध्ये निशाणी बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या हातावरती असं M1 M2 M3 म्हणजे यांचं हे एक पासून चालू होते. तर M1 M2 M3 If you ask you whether you okay, how will communicate? Sorry, कैसे communicate करेगा? ट्रांसलेट इन मराठी. ठीक है. नीचे जाने के बाद में आपको पूछेगा मैं, आप ठीक हो नहीं तो कैसे बताएगा मेरे को? क्या साइन लैंग्वेज जरूरत है ना, ऐसे करेगा तो ऊपर आएगा. ओके ओके. हाँ ओके ओके. ठीक है. ओके है तो ऐसे करना पड़ेगा. ठीक है. ठीक नहीं तो क्या करेगा? वो जैसे ऐसे करेगा तो नीचे लेके जाएगा. ठीक है. ठीक नहीं तो ऐसे कर. ठीक नहीं है. ठीक खराब ऊपर नीचे. ओके. ठीक है. ओके ओके. Okay. So these are the main things you need to remember. Okay. So बाकी सब सुना ना, और कुछ डाउट है तो बोल. श्वास लेने का, श्वास लेने के लिए इजी है, कुछ इतना हार्ड नहीं है. टेंशन मत लो, इतना पानी में कुछ डर नहीं लगता है. साइड में कुछ देखते हैं ना, सॉरी 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 सॉरी. साइड में कुछ देखते हैं, इसमें बाइक करना पड़ेगा. ठीक है. बघू शकतो कुठले कशा प्रकारे हे सांगतायत. ऐसे स्माइल मत कर, पानी अंदर जाएगा. ठीक है. सांस वो मास्क डालेगा ना, मास्क डालेगा तो आपका काम कुछ नहीं है. पानी तो नहीं जाएगा. नहीं वो मास्क जाए तो भी लेने की जरूरत नहीं. ठीक है. मुंह से लेने का. ठीक है. मुंह से लेने का और मुंह से छोड़ने का. और ये मेडिटेशन कैसे करेगा, ऐसे लंबा श्वास लेने का और लंबा श्वास छोड़ने का. आपको नीचे जाने के बाद में डर लगता है तो ऐसे मत कर. आराम से रिलैक्स होने का. ठीक है. और ये इसे दांत से दबा के रखने के लिए आसान है, मुश्किल कुछ नहीं है. और मुंह के अंदर पानी कुछ जाएगा तो पीछे से ऐसे प्रेस करेगा तो ज्यादा हवा मिलेगा, और आपको ज्यादा हवा जरूरत है तो भी पीछे प्रेस कर सकता है. ठीक है. ये सब आसान है. ये पीछे प्रेस करने से क्या होगा? ज्यादा एयर मिलेगा. अच्छा, ठीक है. मतलब अगर दांत से नहीं ले पा रहे तो ऐसे भी ले सकते हैं. नहीं पानी वानी चला जाए तो
पानी कुछ अंदर जाएगा तो ऐसे प्रेस करें, साइड में जाएगा सब, ठीक है। और आपको हवा भी ज्यादा मिलेगा। और पानी के नीचे आपका ध्यान से जाएगा तो भी वापस ऐसे प्रेस कर, बस, ठीक है। और सबको एक ही चांस है, सबको अकेले अकेले लेके जाता है, और एक बार ऊपर आएगा तो आपका चांस खत्म है। सबको 5-10 मिनट मिलता है, ठीक है। एक बार ट्राई कर सकते हैं हाँ, ऊपर आप कंफर्टेबल होने के बाद में नीचे लेके जाता है, ऐसे डायरेक्ट नहीं जाता है, ठीक है। और नीचे स्विमिंग करेगा तो मैं चोट के जाएगा। ऐसा मत करना, नहीं तो हम इधर से भाग जाएंगे। स्विमिंग नहीं करना है बस। तो आपको आसान है, ठीक है। और नीचे कुछ है तो पकड़ने के लिए नहीं, पीछे से आएगा, जेली फिश आएगा। म्हणजे आपण बघू शकता कशा प्रकारे जे गेले सूट वगैरे आणि ऑक्सिजनचे हे वगैरे आहेत, हे असे कसं पकडायचं आणि काय मिलेगा आप लोग को, तो डालेगा। कसं काय हे करायचं आहे हे सर्व दिलेलं आहे याच्यामध्ये। जेली फिश बाद में काटेगा तो ज्यादा मुश्किल नहीं, पीछे काटेगा तो आपल्याकडे पूरा पण बॉडी M6 आलेला आहे। 4 घंटे के लिए कभी फिक्सिंग होता है, समझो। इसलिए विजिट रेकमेंड करता है, आप लोगों को चाहिए तो और कुछ डाउट है तो अभी बोलो। हाँ, कान में प्रेशर होता है तो नाक बंद करके श्वास छोड़, कान से जाएगा, ठीक है। नाक में थोड़ा प्रेशर मम्मी नहीं चल रहे चालेल, बघूया आपण। ओके सर, रेडी टू डाई। या जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। उतर जाते ना सामान लेकर, तो ठीक रहता। यही तो करवा रहे हैं, ये थोड़े बहुत